हाय हॅलो नमस्कार. मी सुवर्ण स्वागत करते आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज होता सॅटर्डे आणि सॅटर्डे म्हटलं ना तर माझ्यासाठी खूप रिलॅक्स असतो. पण 1-2 सॅटर्डे हे माझ्यासाठी महिन्यातले खूप हेक्टिक असतात. तर आजसुद्धा हेक्टिकचवाला सॅटर्डे होता माझा, कारण आज मी काढलं होतं किचन आवरायला. किचनमधल्या रॅक, किचन कट्टा तर रोजच घसते आणि फ्रीज आवरायला. तर तुम्ही बघू शकता किती खराब झालं होतं. मला ना हे 15 दिवसातून असं आवरायला लागतंच. तर मी 15 दिवसापूर्वी आवरलेलं होतं, पण तरीही त्याची कंडिशन काही अशी झाली होती. आणि ही जी वरती किचनवरती रॅक आहे ना, ती वाली रॅक आहे. स्वयंपाक वगैरे रेडी होता, आता फक्त बाकीचं आवरून घ्यायचं होतं पटपट. तर किचन कट्टासुद्धा क्लीन केलेला नव्हता, कारण जे क्लिनिंग करायचे आहे त्यात तो खराबच होणार होता. तर आता पहिले ना रॅकचे जे काही डबे होते ना ते पटपट काढून घेतले. तर हे आत्ता मागेच मी घसलेले होते, त्याच्यामुळे आत्ता फक्त ओलं जे कापड आहे ना त्या कपड्याने मी पुसणार होते. त्यात पण माझे छान असे होऊन जाणार होते. सो तेच पटपट करायला घेतलं होतं. ते एक एक करून छान असे मी पुसून घेतले होते ओल्या कापडाने, आणि नंतर ते परत जे सुकं कापड होतं त्याने पुसणार होते. म्हणजे जे डाग पडतात ना तर ते डाग आपल्या जे डब्यांना आहे ना ते पडत नाही. आता कुठलं काम करायला घेतलं आणि शिवने मला ते कंटिन्युअसली करून दिलं असं तर कधी होणारच नाही. तर मी एवढे 3 ते 4 डब्बे पुसून काढूस तोवर शिव इकडे उठला पण होता. शिव उठला आणि त्यासाठी मी चहा टाकला होता. आता हे फक्त दूध आहे. दुधामध्ये थोडीशी नॉर्मल कलर येण्यासाठी मी चहा पावडर टाकली आणि अद्रक आणि थोडंसं कधीतरी साखर किंवा कंपल्सरी तर माझं त्याच्यासाठी जगरी पावडर जी असते, गुळ पावडर, तर तीच टाकते. तर त्याचं रेडी झालं होतं, थंड करून घेतलं आणि ते शिवला घेतलं होतं दूध पाजून घ्यायला. तर त्याचे ना खूप नाटकं चालू असतात खायला आणि प्यायला. आता बघा या हिरोला ना चष्मा घालून दूध प्यायचा होता. तर पटपट त्याच्याशी गप्पा मारत त्याला दूध एकदा देऊन पाजून घेतलं. म्हटलं तर लगेच माझं बाकीचे पण आणखी खूप कामं बाकी होते. पण जेव्हा माझे अशी काही कामं बाकी असतात ना तेव्हा शिवला स्वतःच्या हाताने काहीच करायचं नसतं, त्याला आईच्याच हाताने सगळं करायचं असतं. फायनली त्याला थोडंसं असं हे करून ना त्याला म्हटलं, बाबा पी, तुझ्या हाताने पी. तेव्हा कुठे त्याने त्याच्या हातात ग्लास घेतला आणि प्यायला सुरू केलं. ते आम्ही चष्मा पण मोडून टाकला होता आमचा. त्याचा ग्लास त्याच्या हातात दिला, आजीला तिथे बसवलं आणि म्हटलं चला आता मी बाकीच्या माझ्या किचनच्या कामाला लागते, कारण माझे खूप कामं पेंडिंग होते. त्यानंतर जे खालचे काही स्टोरेज बॉक्स होते, ज्या बरण्या होत्या त्या काढून घेतल्या होत्या. त्या पण जसे डबे क्लीन केले तसेच त्या पण करणार होते. तर तेच आजीसोबत आणि शिवसोबत गप्पा मारत मारत ते पण क्लीन करायचं काम माझं इथे सुरू होतं. हा जेव्हा व्हिडिओला मी व्हॉइस ओव्हर करते ना तर ते मेडिकलमध्ये बसून करते, सो इकडचं तिकडचा आवाज येत असेल. मी माईक पण घेतला आहे, बट माईकमधून पण तो आवाज येतोच आहे. काय करावं काही कळत नाही आहे. आणि व्हिडिओसाठी तर घरी बसून मी या गोष्टी करू शकत नाही, कारण मला मेडिकलला बसणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला मागचा कुठला आवाज येत असेल तर प्लीज अवॉइड करा. त्यानंतर जी आपली रॅक होती ती लवकर क्लीन करून घेतली पटपट, आणि जे पेपर होते ते टाकून दिले होते. हे पेपर मला 8 ते 10 दिवसाला ना चेंज करायला म्हणजे लागताच, कारण मला ते होतच नाही. पटपट त्याच्यावरती जे आपले पेपर होते ते अंथरून दिले आणि म्हटलं चला आता पटपट जे आहे ते लावून घेते, कारण क्लिनिंग तर सगळं झालेलं होतं माझं. तर आता फक्त ते जे काही डबे वगैरे होते तेच फक्त लावायचे राहून गेलेले, तर तेच ते लावून देत होते. तर फायनल जे डबे वगैरे ते सर्व होतं ना ते लावून दिलं होतं आणि आता वळाले होते फ्रीजकडं. फ्रीज पण तुम्ही बघू शकता खूप खराब झालेलं होतं. 8-10 दिवस खूप होतं त्याला क्लीन करायला, आणि जैसे ते वैसे परत हे होऊन जातं. तर तेच म्हटलं आता एक एक करून सगळं फ्रीजमधलं काढून घेतलं. ज्या फ्रीजच्या मॅट होत्या त्या पण धुवायला टाकून दिल्या होत्या. म्हटलं त्या धुवून घेते आणि फ्रीजचं बाकीचं क्लिनिंग होईपर्यंत त्या सुकून जातील, कारण त्या लवकर लवकर सुकून जातात.
पटपट जे डोअरचं होतं ते पण काढायला ते सुरुवात केली होती मी. तेही छान काढून घेतलं आणि आता मी ते जे आपले फ्रीजमधले जे ग्लास होता ना त्या म्हटलं एकदा क्लीन करून घेते. वरतून एरोप्लेन जात आहे, तुम्हाला तो सुद्धा आवाज येत असेल. साईडने बिल्डिंगचे कामं सुरू आहे, तो सुद्धा आवाज हा फोन कॅप्चर करतो. तसं मायक्रोफोनचं ऑप्शन आहे तरी सुद्धा ते सगळं बाहेरचं कॅप्चर करून घेतो तो. तर येथे पटपट ना मी हे क्लीन करून घेतल्या होत्या ज्या आपले ग्लास होत्या त्या. आणि माझ्या नंतर लक्षात आलं, अरे आपल्याकडे अर्बन वाईपचं किचन क्लिनर सुद्धा आहे, तर त्याने आपलं पटपट होऊ शकतं. माझ्या ज्या अशा कामाच्या गोष्टी असतात ना त्या नेहमी माझ्या कायम अशा नंतरच लक्षात येतात आणि मला ते डबल करायला लागतं. मला असं वाटतं खूप साऱ्या लेडीज रिलेट करत असतात. जर तुमचं पण असं होत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नंतर येथे माझ्या मॅटसुद्धा फ्रीजच्या सुकलेल्या होत्या सर, तर म्हटलं चला त्याच आपण टाकून देऊया. तर त्याच इथे टाकायचं काम सुरू होतं. त्यानंतर त्या पटकन टाकून घेतल्या आणि जे आपलं जे होतं ना ते लावायला घेतलं. तुम्हाला जर हे बॉक्स पाहिजे असेल तर मला कॉमेंट करा, मी तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिंक देईल. आणि खरंच हे खूप छान आहे आणि जशा आपल्या भाज्या असतात ना तशाच राहतात. त्यानंतर वरती मसाले लावून घेतले आणि खाली फूड कलर्स वगैरे इसेन्स वगैरे आहेत ते ठेवून दिले. त्यानंतर लिंबू वगैरे सगळ्या काही गोष्टी ज्या होत्या त्या जिथल्या तिथे ठेवून दिल्या आणि बघा आता माझ्या फ्रीजचा असा काही लुक दिसतो. आता हे जे काही खराब लिंबू आहे ना तर हे मी मुद्दामून ठेवत असते, कारण जेव्हा आपण इडलीचं वगैरे भांडं लावतो ना तर त्यात आपण पाण्यामध्ये जर टाकले ना हे लिंब तर भांडं आपलं काळं पडत नाही. त्यामुळे मी ते लिंब ठेवत असते जेणेकरून त्याचा मी यूज करते. त्यानंतर माझे हे काही सॉसेस होते, ग्रीन चिली सॉस आणि रेड चिली सॉस. बिचाऱ्यांचे आणखीन मी सेलसुद्धा फोडलेले नव्हते आणि ते एक्सपायरसुद्धा होऊन गेले. नंतर इथे किचन आवरलं होतं आणि म्हटलं चला आता कपडे लावून घेऊया. तर मी इथे कपडे लावून घेतले होते मशीनला. ॲक्च्युली हे घाईमध्ये माझ्याकडनं 15 मिनटाचं सेट झालं होतं, जे की मी 21 मिनटाचं लावते. मला परत ते 15 मिनटानंतर परत सेट करायला लागलं 21 मिनटावरती. त्यानंतर तुम्ही बघू शकता माझा जो रॅकचा लुक होता तो काहीसा असा दिसत होता. म्हणजे किचन जेव्हा आपण आवरतो ना तेव्हा खरंच खूप छान वाटतं आणि मला ते जर नाही आवरलं ना तर मला करमत नाही घरात, असं होऊन जातं. फ्रीजसुद्धा खूप छान आणि क्लीन दिसत होतं. त्यानंतर दुपारी जेवण करायला बसलो होतो आणि म्हटलं आज टाईम आहे तर चला आपण अच्युत दादाचे जे लग्नाचे व्हिडिओ आहे ना ते बघूया. तर आम्ही तेच इथे लावून दिले होते आणि तेच बघता बघता जेवण करत होतो. तर बस आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला, आवडला असेल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आम्ही एवढे कष्ट करतो यार, तुम्हाला एक लाईक करायला काहीसुद्धा जात नाही. सो लाईक करत राहा आणि व्हिडिओ एन्जॉय करत राहा. चलो बाय. आणि जो काही अवतार होता ना तो प्लीज इग्नोर करा, कारण सकाळी सकाळी कामाला लागले. सो पारुशीच होते. बाय.